सर्वांना सर्वांना जय महाराष्ट्र आणि मराठी मातृभाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मी आज व्लॉग जो अपलोड म्हणजे आता माझा जो हा व्लॉग आहे तो कालचा म्हणजे गुरुवारचा आणि तिथून पुढे 2 दिवसाचा आहे। म्हणजे मी गावावरून आल्यानंतर काय काय गोष्टी ज्या मी आवरल्या ह्या पसाऱ्यातच माझे 3 दिवस गेलेत। सो तो व्लॉग आहे। आवडल्यास नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा कसं वाटलं काय वाटलं किंवा मी काय प्रोग्रेस करायला पाहिजे। सो मला शेअर करा तुमचं पण म्हणजे तुम्हाला माझे व्लॉग आवडतात की नाही ते। तर पूर्ण व्लॉग बघा आणि माझी खूप दिवसाची जी इच्छा बाकी होती ती ह्या व्लॉगमध्ये मी शेअर केली तुमच्यासोबत, जी काल पूर्ण झाली। सो चला स्टे ट्यून, पूर्ण व्लॉग बघा माझा। तर इथे तुम्ही विचार करत असाल ना पर काय करते, कुठे फिरते, नक्की कुठे गेली, कुठे गेलो आहे आम्ही असं। तर चला सांगते तुम्हाला आणि समजेल इथे पुढच्या व्हिडिओमध्ये। तर इथे मी तुम्हाला दाखवत होती की हे मनी प्लांट आणि कोरफडचं रोप आहे ना, मी आणलं होतं गावावरनं, म्हणजे की एक 4 दिवस झाले त्याला आणून। सो ते तसंच राहिलं होतं लावायचं म्हणेल, पण लावलं नाही गेलं कारण माती आणि कुंडी, माती आहे बट कुंडी नाही माझ्याकडं। म्हटलं कशात तरी लावू आपण, पण चला माझ्याकडे एक कुंडी होती रिकामी, सो त्यात लावणार आहे मी। बट बघू म्हटलं चला लावायला राहून गेलं आहे ते अजून पण। आणि बघा इकडे मस्त स्वयंपाक करायला सुरुवात केली होती संध्याकाळच्या, कारण त्यांना कामावर जायचं होतं। आज त्यांची सेकंड शिफ्ट होती, शिफ्ट नसते जनरली, त्यांना जनरलच ड्युटी असते, बट आज वर्कलोड असल्यामुळे त्यांना किंवा मग कोणीतरी ॲब्सेंट आहे त्यामुळे मग जावं लागणार आहे आता। सो म्हटलं चला करून घेऊ। आणि त्यानंतर हे बघा ही ना जी ट्रॉली मी आणली होती लसूण कांदे ठेवण्यासाठी, सो ती भरून ठेवली, आवरून ठेवलं, कारण खूप दिवसाचं आहे ना ते माझं फ्रीजवरच पडून राहायचं आणि त्यामुळे मग ते थोडंसं जरा फ्रीज पण व्यवस्थित वाटत नव्हतं आणि खूप कचरा पण व्हायचा तो कांद्याचा म्हणा लसणाचा म्हणा, त्यामुळे मग ते घेऊन आली एकदाची मी। तात्पुरती ठीक आहे म्हटलं, काय कधी आपण एकदा रेंटेड हाऊसमध्ये राहतो, मग उगाच जास्त इन्व्हेस्ट करून काहीच उपयोग नाही ह्या गोष्टींमध्ये, म्हणून म्हटलं ठीक आहे चला ही तही। मग काय छान असे पेपर ठेवून घेतले, पेपर जर ठेवलं ना तर ते निदान खाली तर पडणार नाही म्हणून मग ठेवले। पण तुम्हाला सांगते माझ्यासोबत स्कॅम झाला ह्या जाळीबद्दल, तर म्हणून त्या माणसाने मला स्वस्तात देऊन टाकली आणि मी पण काही घ्यायच होती म्हणून घेऊन टाकली। नंतर घरी आल्यावर बघितलं की त्याला आहे ना थोडासा क्रॅक गेलेला आहे, म्हणून त्याने तेवढ्या कमीत दिली। आणि बघा मला आहे ना आता किचन वगैरे क्लीन झालं आहे, मी ही जाळी खाली ठेवली होती किचनच्या, बट आमच्या बाईने काय केलं आहे तिथे ना सगळं म्हणजे जे कांदे बटाटे आहे ना उचलून घेतले आणि त्यांना चमच्याने होल पाडायला सुरुवात केली होती। इथे खाली ठेवली होती मी ती, आणि मग आता काय करणार आहे, आता शेवटी पर्याय नाही, मला असं वाटते फ्रीजवरच ठेवून द्यावी पुन्हा। हा सगळा पसारा मला अजून आवरायचा आहे, खूप खूप अस्तव्यस्त झालं आहे घरात आता, कारण तिच्या हाती जर एखादी गोष्ट लागली ना ती एक तर ते खराब करणार किंवा मग काही सांडून देणार, त्यामुळं मग जे भेटलं ते फ्रीजवर ठेवायचं किंवा मग मांडणी वगैरे असं चालतं माझं। त्यामुळं मग मी असो नाही तर ते असो, सो आम्ही ना उचलतो ती गोष्ट फ्रीजमध्ये ठेवतात। मला पिशव्यांची खूप गरज पडते, कारण आहे ना कचरा गाडी टाकावं लागतं, कचरा गाडी येते ना त्याच्यात वेगवेगळा असा कचरा टाकावा लागतो, ओला सुका, त्यामुळे मग पिशव्या लागतातच। 2 डस्टबिन नाही आहे, एकच आहे, त्यामुळे मग पिशवीचाच वापर करतो। आणि हे बघा एवढे कपड्यांचा पसारा आहे, हा जो सगळा पसारा आहे ना आवरायचा आहे मला अजून। तर बघू आता कधी कसं आवरून होतं। मॅडम हे ती अभ्यास करते बरं तिला नाही तर शेजारी पोरी वगैरे बसतात ना तर ते बरोबर अभ्यास या गोष्टी कळायला लागल्या आहे, पण आता काय करणार बघू। आत्ता म्हणते ती अभ्यास करायचा आहे, पुढे किती दिवे लावते ते। तर दुसऱ्या दिवसासाठी इकडे मी मशीन पण म्हणजे कपडे भिजत टाकून दिले होते, मशीन पण भरून ठेवलं, मला असंच भरावं लागतं कारण इथे आउटलेट वगैरे जागा नाही काढलेली। तर हे बघा ते काम आवरल्यानंतर मी म्हटलं जरा लस्सी पिऊ, मस्त आणून ठेवली होती, सो ती पिले। आणि लस्सी पिल्यावर माहिती नाही किती मस्त लागते, सो हेच माझं चाललं होतं इथे। मला तिला पण द्यायची आहे हे मी तुम्हाला इथे सांगत होती, बट आजूबाजूला मुलांचा आवाज खूप होता ना त्यामुळे मी व्हॉल्यूम ऑफ केला आहे याचा। तर तिला आहे ना द्यायची आहे, बट आता बघू तिची रिॲक्शन कशी असते आणि पिते की नाही। तशी ती ताक वगैरे पिते, बट लस्सी म्हटलं पिती का नाही, पण मग नंतर दिली तिला तर बघा झटपट पिऊन टाकली मस्त तिने। मला हे मागचा सगळा पसारा इग्नोर करा कारण तो आवरायचा आहे, आता उद्या आवरते की परवा सांगता नाही येत। सो हे बघा त्यानंतर आईस्क्रीम पण खाल्ली आम्ही मस्त। बाबाच्या आहे मला वाटलं माझं आहे काय,
हा घडी घालून ठेवते ना बाबाच्या इथं. बाबाच्या इथं घडी घालून ठेवते ना. ठेव ना. आणि ते बसायला केलंय का? बसायला केलंय. ठेवून द्यायचे ते कपडे. उठ चल. बस म्हणती मला त्या कपड्यांवर. हा बसते. फायनली सगळे कपडे वगैरे आवरले आणि मला इकडे स्वयंपाक करायचा आहे आता संध्याकाळचा. आज मस्त शेवग्याची भाजी करणार आहे. शेवग्याच्या शेंगांची. एकीकडे भात घालून दिला होता आणि संध्याकाळी माहितीच आहे तुम्हाला आमच्याकडे फक्त भाजी भात असतो. चपाती आम्ही करत नाही कारण दिवसभर खाऊन कंटाळलेलं असतं दोघं पण. त्यांना पण नाही आवडत आणि मला पण. परीला पण मी संध्याकाळी चपाती शक्यतो नाही देत. सकाळीच दुपारी वगैरे अशी देते आणि संध्याकाळी तिला एक तर मुगाची खिचडी नाही तर दलियाची खिचडी असं काहीसं देत असते. बट आता ती आमचं पण जेवण करायला लागली आहे चांगल्या प्रकारे. त्यामुळं मग आमच्यासोबत पण छान जेवते ती. म्हणून मग तिला दोन्ही पण तिचं पण खाऊ घालायचं आधी आणि मग नंतर आमच्यासोबत पण जेवायला बसते. असं मस्त अशी भाजी झाली आहे. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मग मी वरतून आता आपली कसुरी मेथी असते ना ती घालून दिली. जाऊ दे म्हटलं एकच काही नाही होत त्याला. थोडी टेस्ट येते वेगळीच. आणि आज फायनली माझी खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार होती आणि मी फायनली आज तिथे जाणार होती. त्या गोष्टीची मला खूप एक्साइटमेंट होती कधी जाते असं. तर कुठे चालली? थांब 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 थांब. मध्येच नाश्त्यासाठी थांबलोय जरा. तुम्हाला समजलंच असेल मी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेली होती आणि जे जाऊन आलेच नाही ते त्यांना पण समजलं असेल कुठे गेली होती. तर मी नारायणपूरला गेली होती. दत्त महाराजांचं खूप छान असं मंदिर आहे तिथं आणि भरपूर बाकी पण मंदिरं आहेत महादेवाचे वगैरे. पण मला खास दत्त महाराजांच्या दर्शनासाठीच तिथे जायचं होतं कारण खूप दिवसापासून माझी ती म्हणजे एक इच्छा होती की जायचं आहे मला आणि फायनली ती आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे खूप छान असं मस्त प्रसन्न वाटतं आहे. आणि कसं आहे एकतर मंदिरात गेल्या ना इतकं इमोशनल झालं होतं की बापरे रडायलाच येतं काय. कारण कसं आहे एक आपण देवाजवळ जर थोडा वेळ जरी शांत बसलो ना तर ॲटोमॅटिक आपल्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि रडायला येतं. असं वाटतं की देवच आपल्यासोबत बोलतो आहे की काय. तर खूप छान असं दर्शन वगैरे झालं आणि येता आम्ही कात्रजच्या बोगद्यातनं झालो ना तर तिथे आलं इतकं थंड वातावरण होतं ते. त्यानंतर मला ते गाणं आठवलं नाही का. खरंच डोंगराची हवा का बरं गार असते ती आतूनच बाहेरूनच नाही तर आतून पण असते ते नाही का. गार डोंगराची हवन बैला सोसना गारवा. तर हे गाणं मला तिथे आठवलं आणि खूप भारी वाटलं माहिती आहे ते बोगद्यात नाही येतं. कारण एवढं ऊन वाढत चाललं आहे आता. थंडी संपलीच नाही कुठे तर लगेच उन्हाळा सुरू झाला आहे आणि ऊन पण एवढं भयंकर होतं कारण आम्ही चाललो होतो 12-12:30च्या आसपास ते रस्त्याने होतो आम्ही. त्यामुळे मग खूप जास्त ऊन लागलं होतं आणि याच्यातनं आल्यानंतर एकदम मस्त छान असं थंड वाटलं. तर चला माझा मी व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला आणि काय आवडलं यात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला असेच नवनवीन छान असे व्हिडिओ बघण्यासाठी आणि माझ्या लाईफचं नवीन गोष्टी बघण्यासाठी. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद. तर इथेच मी माझा व्हिडिओ थांबवते. सो चला बाय. आणि हो एक पॉईंट आहे, जर तुम्हालाही छान असं दत्त महाराजांचं दर्शन झालं असेल ना तर सर्वांनी कमेंटमध्ये दत्तगुरूंबद्दल छान असे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही एवढी एक लाईन राईट करून जा. सो चला बाय.